विरारला लागूनच उपनगर म्हणून उदयास येणारं वसई विरार हे सर्व जातीय, सर्व धर्मीय, सर्व भाषिक असं एक शहर म्हणून ओळखलं जातं। विरार रोड मधला मराठी आणि हिंदीचा वाद जो आहे हा तापत असतानाच विरार मधल्या एका रिक्षा चालकाने मैं हिंदी बोलूंगा, मैं भोजपुरी बोलूंगा, मगर मराठी नहीं बोलूंगा असा एक व्हिडिओ त्याचा व्हायरल झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा वसई विरार मध्ये मराठी आणि हिंदीचा वाद जो आहे हा ऐरणीवर आला होता। आणि त्याच संदर्भामध्ये काल शिवसेना युबीटी गटाचे जे शिवसैनिक आहेत त्यांनी त्या रिक्षा चालकाला पकडून बेदम विरार रेल्वे स्थानकाच्या बाजूला बेदम चोप दिलेला आहे। आपण बघू शकता हा तो विरारचा रेल्वे स्थानकाचा परिसर आहे आणि याच परिसरामधले हे जे सर्व रिक्षा चालक आहेत या सर्व रिक्षा चालकांच्या मध्ये तो एक रिक्षा चालक होता आणि त्यानं अतिशय मुजोरगिरीनं एका मराठी भाषिकाला की मैं हिंदी नहीं बोलूंगा, भोजपुरी बोलूंगा, मराठी बोलूंगा, मराठी नहीं बोलूंगा असं वाक्य वापरलेलं होतं। त्यामुळे अनेकांच्या जो संताप आहे ते निर्माण झालेला होता। माझ्यासोबत काही रिक्षा चालक आहेत, काय सांगणार, तो व्हिडिओ बघितलेला होता काल शिवसैनिकांनी तसा त्याला चोप सुद्धा दिलेला आहे। एकंदरीत तुमची भावना काय आहे? काय माहितीये का, 10-15 वर्ष झालं रिक्षा चालवतात तिकडे, त्यांना अजून सध्या मराठी बोलायला येत नाही। आपण विरारमध्ये मुंबई सारख्या शहरात राहतो, थोडंफार तरी मराठी यायला पाहिजे। उद्धट भाषा नाही केल्यामुळे हे मारहाण होणार नाही। बाबा ठीक आहे, येत तर बाबा मी शिकतो, थोडंफार असं बोलायला पाहिजे त्यांनी, त्यामुळे काही प्रश्न असे होणार नाहीत पुढचे। 15-15 वर्ष तुम्ही विरारमध्ये राहताय, मुंबईमध्ये राहताय, तुम्ही मराठी बोलत नाही आणि उद्धट भाषा करताय, हा चुकीचा आहे। निश्चितच काका, तुम्ही कुठून येतात की तुमचं गाव कोणतं आहे, तुम्ही कोणत्या भाषिक आहे? आम्ही बंजारा आहे, आम्ही विदर्भ। ओके, काय वाटतं तुम्हाला या महाराष्ट्रात? सर्वसामान्य ठीक आहे, मराठी येत नाही तर बोलून घ्यायचं, उद्धट भाषा करू नये ही, पण लिगली मराठीच बोलणं चुकीचं आहे। हिंदी पण आहे इथं भरपूर, आम्ही भैया लोक पण आहेत ते पण मराठी बोलणं त्याला येत नाही, तो काय करणार बिचारा, आता 20 वर्षापासून करतो, शिकायला। तुमचं नाव काय? मी अशोक शिंदनकर, मी इथे स्थायिकच आहे, पण परप्रांतीय जे येतात त्यांना एवढं तरी कळलं पाहिजे की महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र भाषा कळलीच पाहिजे। हिंदी भाषा करा पण मुजरी दाखवू नका। तुम्ही इकडे कमवण्याचा कमवा, त्याच्यावरती कोणाचा आक्षेप नाही, पण मराठीचं सन्मान करा ही गोष्ट नक्की। काय तुम्ही काय सांगणार, काय वाटतंय? कसं आहे, आता आपण सर्व भाषिक आहोत हे आम्हाला मान्य आहे, परंतु काय आहे, आता हा एवढा मुद्दा जो मराठीचा मुद्दा आणि ज्या भाषेचा मुद्दा जो चाललेला आहे त्याच्यावरती जे परप्रांतीय समजा जे दुसऱ्या राज्यातून जे आलेले आहेत त्यांनी इथे येऊन म्हणजे दादागिरी करण्यापेक्षा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे। आमचं दुसरं म्हणणं काहीच नाही, त्यांनी प्रयत्न केला पाहिजे की निश्चितच प्रयत्न झाला पाहिजे। तुमचं काय म्हणणं आहे? माणसं आहेत, बोलत आहे, महाराष्ट्रामध्ये येतो, तुम्ही कुठले आहेत नेमके? तुम्ही कुठले आहेत? मी युपीचा आहे। किती वर्षापासून या ठिकाणी धंदा करतात? 20 वर्ष झालं। ओके, मी मराठी पण बोलतो, असं काही नाही की हिंदी पण बोलतो, मी मराठी पण बोलतो। महाराष्ट्रात ज्यावेळेस तुम्ही धंदा करतात त्यावेळेस तुम्हाला काय त्रास होतो मराठी बोलण्याचा? नाही, काही त्रास नाही, मला त्रास काही नाही। ज्या देशमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं पाहिजे ना, मराठी बोलतो मी, असं काही नाही बोलतो बघा, मी भैया आहे युपी मध्ये मराठी पण बोलतो, असं शिकलेला आहे। निश्चितच संमिश्र प्रतिक्रिया आहेत। मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये राहत असताना, धंदा करत असताना आपण मराठी बोललंच पाहिजे। याच ठिकाणी मराठी आपण ज्यावेळेस हे करतो, धंदा करतो, त्यावेळेस या ठिकाणी जर मराठी बोलून मुजोरगिरी होत असेल तर निश्चितच त्याला धडा शिकवला सुद्धा पाहिजे, अशा सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त होत आहेत। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।